सुरुवात करूया. आज आपल्या 10वीच्या मुलांना मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चा पेपर कसा गेला त्यांच्याकडे आपण विचारून घ्या, त्यांना कसा पेपर गेला. कारण परीक्षेच्या अगोदर आपण त्यांचं रिव्हिजन घेतलं होतं, पेपर सॉल्व्ह करून घेतलेले, त्यांना आपण टिप्स दिली होती. तर प्रत्येक मुलाला इथं आपण त्यांचा रिव्ह्यू आपण विचारणार आहे. आपल्या दत्तदीप क्लासेसचे विद्यार्थी प्रत्येकाचा आपण इथं रिव्ह्यू आपण घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं प्रेम, सांग तुला कसा पेपर कसा गेला मॅथ्स 1 मॅथ्स 2 आणि क्लासचा तुला झाला का फायदा? येथे घेतलेल्या प्रॅक्टिस टेस्टमुळे माझी मॅथ्स 1 ची तयारी एकदम चांगली झाली व मॅथ्स 2 चा पेपर एकदम सोपा गेला. मला त्यामुळे खूप आनंद झाला. हो, 1 मॅथ्स 2 हा विषय त्याला पेपर कसा गेला? मॅथ्स 1 मॅथ्स 2 खूप विषय खूप सोपा होता. कुणाल सर्व सचिन सरांनी सर्व प्रॅक्टिस आमची पेपर सेट मधून घेतलेली होती व फॉर्म्युले 10 वेळा पाठ करायला लावल्यामुळे आमचे पेपर खूप सोपे गेले व मार्क पण खूप चांगले पडतील. ओके, थँक्यू. खूप चांगला रिव्ह्यू दिलाय. आपण गायत्रीला विचारू, तिला मॅथ्स 1 मॅथ्स 2 पेपर कसा गेला आणि क्लासचा तिला फायदा झाला का? गायत्री. मॅथ्स 1 मॅथ्स 2 चा पेपर खूप सोपा गेला. सरांनी वेळोवेळी रिव्हिजन लेक्चर घेतल्यामुळे सगळे डाऊट्स क्लिअर झाले आणि सोपा गेला पेपर. ओके, तिला पण मॅथ्स 1 मॅथ्स 2 पेपर सोपा गेलेला आहे. कैसा हुआ आपका पेपर? मैथ्स 1 मैथ्स 2 का पेपर इजी था। सर ने एक दिन पहले सब PYQs पिछले साल के पेपर सब सिखाए एकदम सही से, सिलेबस टाइम में कवर हुआ और हर एक लेसन होने के बाद क्लास में टेस्ट भी लिया जाए। नंबीराजांनी सांगितलं की प्रत्येक लेसन नंतर टेस्ट झालेली आहे, त्याला भरपूर त्याचा फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा विद्यार्थी साहिलला विचारूया आपण, त्याला पेपर कसा गेला मॅथ्स 1 मॅथ्स 2 चा. साहिल बोल. मॅथ्स 1 मॅथ्स 2 च्या बद्दल एवढं काय हार्ड नव्हतं, कारण सरांनी एक्झामच्या आधी खूप सगळे टेस्ट घेतलेले आमचे. एक्झामच्या एक दिवसा आधी एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले, प्रॅक्टिस करून घेतलेले आमच्याकडून, त्यामुळे पेपर खूप सोपा गेला. सचिन सरांनी आणि कुणाल सरांनी मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर सोडवून घेतले. ते क्वेश्चन किती टाइमात सोडवायचे याचा पेपर मध्ये उपयोग झाला व पेपर सोपा गेला आणि वेळेत पूर्ण झाला. तुझं मत काय सांग बघू. सरांनी चांगलं एक्स्ट्रा क्लासेस घेतल्यामुळे सर्व मॅथ्स 1 मॅथ्स 2 चे गणित समजवले व एक्स्ट्रा क्लासेस घेऊन सरांनी चांगले इम्पॉर्टंट प्रश्न दिले आणि रिव्हिजन घेतले, त्यामुळेच आमचा पेपर पण चांगला गेला आणि सोपा गेला. ओके, बघा आता आपल्या क्लासमध्ये मुलांना पेपर सोपा जातोय मॅथ्स 1 मॅथ्स 2 चा. तू रिव्हिजन क्लास अटेंड केले होते? हो, तुला कसा वाटला क्लास? क्लास छान होते आणि मला फायनान्शियल मध्ये प्रॉब्लेम येत होता, तर सचिन सरांनी मला ते पूर्ण एक्स्ट्रा टाइम घेऊन समजून सांगितलं आणि कुणाल सरांनी मला म्हणजे थेरम वगैरे सगळं कन्फ्युजन क्लिअर करून टाकलं. तुला दत्तदीप क्लास बघितला काय वाटतं? लावला पाहिजे, जॉईन केला पाहिजे 10वी साठी नवीन मुलांनी? जॉईन केलं पाहिजे. तुझं मत काय? माझं मत 10वी साठी आपला class कसा वाटला? 9वी-10वी साठी यायला पाहिजे. ओके, तर स्वराजचं मत आहे की 9वी 10वी साठी क्लास जॉईन केला पाहिजे. आपण रिव्हिजन क्लास घेतले, पेपर सॉल्व्ह करून घेतले 10वीचे. तुझं मत काय, तुझा रिव्ह्यू काय सांग बघू. सरांनी शिकवलेली सगळी गणित आली. सरांनी लास्टच्या दिवशी रिव्हिजनही घेतलं होतं आणि मराठी आणि सायन्सचा पेपर सोपा गेला. मॅथ्स 1 चा पेपर आणि मॅथ्स 2 चा पेपर रिव्हिजन क्लासमुळे प्रॅक्टिसमुळे टाइम मॅनेजमेंट करायला शिकवलं. अजून काय वाटलं तुला मॅथ्स 1 चे आपण ते बोर्ड पेपर घेतले त्याचा झाला का फायदा क्लासेस खूप मध्ये? झाला, कारण पेपर नक्की मार्क चांगले भेटणार. ओके सर, तू मॅथ्स 2 क्लास अटेंड केलेला तू न्यायालय? हो केलं. तुला कसं वाटलं, काय वाटलं मॅथ्स 1 मॅथ्स 2 क्लास अटेंड केल्यानंतर आणि पेपर दिल्यानंतर? पेपर खूप सोपा होता आणि इथे घेतलेल्या प्रॅक्टिस टेस्ट मुले, आधीचा पेपर सॉल्विंग मुले, सरांच्या मार्गदर्शनामुळे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि अवघड गणित कसे सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे याचं खूप आम्हाला हेल्पफुल झालं हे आणि पेपर खूप सोपा गेला. मग आता येणारे जे नवीन ऍडमिशन आहे 9वी 10वीचं त्यांना तू काय सांगशील, क्लास जॉईन केला पाहिजे? हो, क्लास जॉईन केला पाहिजे. इकडचे टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत आणि तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर या ठिकाणी आपण मॅथ्स 1 मॅथ्स 2 चाच फक्त रिव्ह्यू मुलाकडून घेतलेले आहेत. बाकीच्या पेपरचे रिव्ह्यू अजून घ्यायचे बाकी आहेत. तर मी सचिन सर, संचालक दत्तदीप क्लासेस, इथं व्हिडिओ संपवतो. ओके.